अपघात होतो आणि मग त्या अपघातानंतर त्याला जे ऑपरेशन करावे लागतात आणि त्या ऑपरेशन्स नंतर म्हणजे काही वेळा त्यातलं त्या डॉक्टरांमुळे त्याला नुकसान होतं किंवा नंतर मग तो जे ऑपरेशन आणि सगळ्यांना घरी जातो आणि त्यानंतर त्याच्या फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंटमुळे त्याला किती फायदा होतो आणि पुन्हा कसं सगळं सुरळीत होतं याबद्दल आहे या पुस्तकात. तर यामध्ये त्याला जे काही म्हणजे डॉक्टरांसोबतचे किंवा एखाद्या हॉस्पिटलमधले जे काही वाईट एक्सपिरियन्स आले किंवा डॉक्टरच्या चुकीमुळे त्याला थोडं वेळ आणि आर्थिक दृष्टीने नुकसान झालं त्याबद्दल खूप तटस्थपणे लिहिलं आहे. आणि यातल्या मला आवडलेल्या गोष्टी अशा आहेत की त्याला फिजिओथेरपीच्या सेंटरमध्ये कसे अनुभव येतात किंवा त्याला घरी राहण्यापासून त्याच्यात काय बदल होतात किंवा तो जेव्हा त्याच्या मामीकडे मूव्ह होतो तेव्हा त्याचं एक प्रवास कसा होतो किंवा डेव्हलपमेंट कशी होते ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि या पुस्तकात 3 वेगवेगळ्या थेरपीजशी खूप रिलेट होतं. त्यामध्ये पहिलं एक्झिस्टेन्शियल थेरपी, त्याच्यामध्ये म्हणजे हाऊ जर क्लिअर असेल आपल्या की आपल्या बाहेर क्लिअर जर क्लिअर असेल तर आपल्याला हाऊचा प्रश्न पडत नाही. आणि म्हणजे त्याच्या बाबतीत असं झालं की आर्थिक खर्च त्याला पूर्ण करायचा होता. आर्थिक बाबतीत त्याचं थोडंसं नुकसान झालं होतं. त्यामुळे तो त्यातून कसा मोटिवेट होऊन किंवा त्यातून तो कसा प्रयत्न करतो आणि मग शेवटी त्याला तो सगळं मॅनेज करतोच असं. तर त्या बाबतीत तो एक ठरवतो ध्येय आणि मग त्याच्यापर्यंत त्याचं जवळजवळ सगळं सुरळीत होतं असं. आणि यामध्ये 4 पिलर्स किंवा फॅक्टर्स ऑफ लाईफ जे एक्झिस्टेन्शियल थेरपीमध्ये होतं कुठेतरी त्याचं पण खूप त्याच्याशी रिलेट होतं. ते म्हणजे जे 4 पिलर होते की डेथ, फ्रीडम, नंतर एकटेपणा म्हणजे लोनलीनेस, आयसोलेशन आणि मिनिंगलेसनेस. तर या 4 पिलर्सचा त्याला अवेअरनेस येते त्याबद्दल असं. तर त्यामध्ये तो म्हणजे डेथपासून तो कसा वाचला आणि त्याला कित्येक वेळा त्याचा प्रत्यय आला अवेअरनेस आणि फ्रीडमचा त्याला इम्पॉर्टन्स कळला किंवा म्हणजे बऱ्याच वेळा तो असा मिनिंगलेस झाला की आता याच्यातून पुढे काय होणार वगैरे. पण नंतर त्याला सगळं क्लिअर कट व्हायला लागलं, क्लिअर त्याला सोल्युशन मिळायला लागले किंवा तो जेव्हा आयसोलेट झाला होता खूप मोठ्या पिरियडसाठी तेव्हा ना शेवटी त्याला हे रिअलाइज व्हायला लागलं की आपल्याला निराश वाटलं वगैरे. तर मग आपण जर म्हणजे ते ॲक्सेप्ट केलं आणि मग जरा स्वतःला वेळ दिला दिलं वगैरे तर मग त्यातनं आपल्याला खूप मोकळं वाटतं असं. तर तो पार्ट खूप चांगला वाटला आणि त्यात त्याने एका सायकोलॉजिस्टचं पण त्याच्यावर पर्स्पेक्टिव्ह सांगितला असं. याच्यामध्ये म्युझिक थेरपीचं पण खूप रिलेट म्हणजे प्रत्यय येतो किंवा ती थेरपी पण रिलेट होते. त्याने गाण्यांचा आधार घेतला त्याच्या फिलिंग्स ॲक्सेप्ट करण्यासाठी आणि त्याच्यातून त्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत गेल्या आणि त्या म्युझिकचा त्याच्यावर खूप परिणाम झाला असं. नंतर ट्रान्झॅक्शन ॲनालिसिस म्हणजे त्याची वाईफ होती स्वाती. तर ती खूप नर्चरिंग पेरेंट वाटली किंवा त्याची जी मुलं होती ती नॅचरल चाइल्ड वाटले आणि तो ॲडल्ट सारखा वाटला बऱ्याच वेळा. तर त्याचा खूप त्याच्याशी रिलेट झालं हे पुस्तक आणि याच्यात त्याने थोडा काही पानांवर असं सांगितलं की ती थिअरी ते पुस्तक त्याने वाचलं आणि मग त्याने ते पुस्तक कसं
खूप आळस करतो किंवा हा खूप स्वतःच्या सिच्युएशनवर हसतो किंवा हा थोडा कंट्रोलिंग पॅरेंटसारखा आहे. आणि याच्यातनं म्हणजे मला काही शिकायला मिळालं की आपल्या फिलिंग्स किंवा आपल्याला आता ज्याची गरज आहे तर ते ॲक्सेप्ट करायला हवं आणि त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला वेळ दिला पाहिजे थोडा असं व्यक्त व्हायला किंवा त्या ॲक्सेप्ट करायला फिलिंग्स. ओके. श्रद्धा, सायकोलॉजीची स्टुडंट म्हणून तू या पुस्तकाकडे कसं बघते? आता सायकोलॉजीमध्ये तू BA पण केलं, MA ची 2 वर्ष झाली. मग ह्या पुस्तकामध्ये किंवा हे जे लेखक आहेत धनंजय गोडबोले, जे त्यांनी त्यांच्या अपघाताबद्दल वगैरे सगळं सविस्तर लिहिलेलं आहे, मग या सगळ्याकडे तू सायकोलॉजीची स्टुडंट म्हणून कसं बघते? सायकोथेरपी, काउन्सिलिंग या सगळ्या गोष्टी तुला आणखीन वेगळ्या डीपर लेवलला कशा जाणवतात? पहिले ते जेव्हा गाडी चालवत होते किंवा अपघाताच्या आधीचे ते हे त्यांच्या जसं त्यांच्यावर संगोपन झालं किंवा फॅमिली किंवा त्यांचे फ्रेंड्स यांच्यामधनं ते घडले होते जसे, आणि त्याच्यामुळे त्यांच्यात त्या अपघातामुळे खूप बदल झाले. आणि त्यानंतर त्या अपघाताच्या काळात जेव्हा ते एकटे असायचे किंवा एकटे पुस्तकं वाचायचे तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्ट सायकोलॉजीशी रिलेट झाली आणि त्या पुस्तकांशी रिलेट झाली. आणि ते आधी खूप काळ दुःखात होते थोडे की म्हणजे आता कसं होणार, सगळं आर्थिक घडी कशी सुरळीत होणार. पण मग त्यांना नंतर त्या थिअरीजमुळे किंवा काही त्यांनी जे सायकोलॉजीबद्दल वाचलेलं होतं त्यातून त्यांना म्हणजे थोडंसं त्यातून त्यांना सपोर्ट मिळाला आणि ते जरा स्टेबल झाले म्हणजे पुढे काम करण्यासाठी. आता भविष्यामध्ये मग जेव्हा तू ऑनलाईन किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग करशील तेव्हा या पुस्तकाचा किंवा या पुस्तकातल्या गोष्टींचा कसा उपयोग करू शकशील? जर एखाद्याला काही अडचण असेल, काही आणखीन कुठले चॅलेंजेस असतील त्यावेळी म्हणजे त्याला जे काही वाटतं आहे ते त्याने ॲक्सेप्ट करून आणि आजूबाजूचे सगळे वर्णन करून तटस्थपणे बघायला त्याला थोडंसं प्रोत्साहन देता येईल असं. आणि त्याकडे फक्त चांगला वाईट किंवा असं काही न बघता त्याकडे तटस्थपणे कसं बघता येईल आणि त्यातून आता काय करू शकतो असं आता काय करू शकतो म्हणजे त्याला त्या ऑथरला पण नंतर हे कळायला लागलं थोडं की आता इथून पुढे आपल्याला काय करायचं ते आपल्याला ठरवावं लागेल, आधीच सगळं विचार करण्याऐवजी असं. तर ते जरा थोडं ट्रेन करता येईल किंवा प्रमोट करता येईल. गुड, व्हेरी गुड.